शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या। राज्यकारभाराच्या सोयीसाठी 8 खात्यामध्ये विभागणी केली। प्रत्येक खात्याच्या प्रमुखपदी मंत्र्याची नेमणूक केली। असे एकूण 8 मंत्री होते। हेच ते अष्टप्रधान मंडळ होय। मंत्र्यांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता। आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे मंत्री महाराजांना जबाबदार होते। मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते। मुख्य प्रधानाचे काम राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे होते। रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते। अमात्याचे काम राज्याचा जमा खर्च पाहण्याचे होते। अण्णाजी दत्तो हे सचिव होते। सचिवाचे काम सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचे होते। दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे मंत्री होते। मंत्र्याचे काम पत्रव्यवहार सांभाळण्याचे होते। अंबीरराव मोहिते हे सेनापती होते। सेनापतीचे काम सैन्याची व्यवस्था ठेवणे, राज्य रक्षण करणे हे होते। रामचंद्र त्र्यंबक डबीत हे सुमंत होते। सुमंताचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते। निराजीरावजी हे न्यायाधीश होते। न्यायाधीशाचे काम न्यायदान करण्याचे होते। मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते। पंडितरावाचे काम धार्मिक व्यवहार पाहणे हे होते।